युनिट 1 मधील A to Z क्विज टेस्ट लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश याचं जे युनिट 1 रिव्हिजनला दिलेलं आहे त्यामधला वी स्पीक इंग्लिश हा टॉपिक शिकणार आहोत. तर इथे नेमकं करायचं काय आहे आपल्याला? फाइंड द पिक्चर दॅट सूट्स द डायलॉग अँड गिव्ह इट द प्रॉपर नंबर. आपल्याला इथे एका पेजवर काही डायलॉग्स दिलेले आहेत आणि दुसऱ्या पेजवर काही पिक्चर्स दाखवलेले आहेत. तर आपण या पिक्चर्सला सुटेबल कुठला डायलॉग आहे ते शोधून काढूया. त्यासाठी आपल्याला आधी डायलॉग रीड करावे लागतील. तर मग चला शोधून काढूया. या फर्स्ट पिक्चरमध्ये आपण क्लासरूमचं पिक्चर बघतो आहे आणि एक मुलगी क्लासच्या बाहेर उभी आहे. तर त्यांचं कन्व्हर्सेशन काय होऊ शकतं? मे आय कम इन प्लीज टीचर? टीचर आन्सर देते, येस प्लीज कम इन. आपण या ठिकाणी दोन मुलं एकमेकांशी कन्व्हर्सेशन करताना बघतायत. काय म्हणतायत ते? हॅलो, व्हॉट्स युअर नेम? आय एम सुभाष. आय एम इन क्लास 5 अँड यू? त्यावर दुसरा रिप्लाय देतो, आय एम इन क्लास 7. माय नेम इज शुभम. यू कॅन कॉल मी बंटी. त्यावर सुभाष म्हणतो, नाईस टू मीट यू बंटी. आता हे दोन मुलं एकमेकांशी इंट्रोडक्शन करताना दिसत आहेत. तसंच आपलं इंट्रोडक्शन करताना जे रेड कलरनी हायलाईट झालं आहे त्या ठिकाणी आपण आपलं क्लास आणि नावं चेंजेस करून कन्व्हर्सेशन करू शकतो. या पिक्चरमध्ये ही भाजीवाली दुकानदाराला काय विचारते आहे? व्हॉट्स द टाईम? दुकानदार रिप्लाय करतो, इट्स 2 o'clock. पुन्हा 2 ऐवजी जितके वाजले तितके सांगून आपण कन्व्हर्सेशन करू शकतो. या पिक्चरमध्ये हा मुलगा आंटीला ॲड्रेस विचारतो आहे. तर काय म्हणतो आहे? एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस? आंटी रिप्लाय करते, शुअर. आता फाइंड दिस ॲड्रेसऐवजी आपण फाइंड दिस बुक, फाइंड दिस प्लेग्राऊंड, फाइंड दिस स्कूल असे वेगळे वर्ड्स यूज करून आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये चेंजेस करू शकतो. या पिक्चरमध्ये मुलीला काहीतरी सापडलं आहे. काय म्हणणार ती? बरोबर, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर? ओ येस, इट्स माइन, थँक यू सो मच. या पिक्चरमध्ये या माणसाच्या हातामध्ये गिफ्ट दिसत आहे. तर कुठला डायलॉग सूट होणार? अगदी बरोबर, तो म्हणेल थँक यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. त्यावर दुसरे रिप्लाय देतील, यू आर वेलकम. या पिक्चरमध्ये मुलाच्या हातून एक कप फुटलेला आहे. तर तो आईला काय म्हणणार? आय एम सॉरी, आय ब्रोक द कप. त्यावर आई रिप्लाय देते, नेव्हर माइंड. या पिक्चरमध्ये आपण काय बघतो आहे? हा विंडोमध्ये उभा असणारा मुलगा म्हणतो आहे, वेअर आर यू गोईंग? बाहेरची मुलं रिप्लाय करतात, वी आर गोईंग टू द प्लेग्राऊंड. वुड यू लाईक टू कम विथ अस? तेव्हा विंडोमध्ये असणारा मुलगा म्हणतो, येस प्लीज वेट फॉर मी. आपण पूर्ण लेसनमध्ये रेड कलरने हायलाईट झालेले काही वर्ड्स बघितले. त्या वर्ड्समध्ये चेंजेस करून आपण आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये चेंजेस आणू शकतो. या पूर्ण लेसनमध्ये आपण काय शिकलो? हॅलो, एक्सक्यूज मी, प्लीज, थँक्यू, आय एम सॉरी, नेव्हर माइंड या वर्ड्सना मॅनर्स असं म्हणतात. जसं आपण मराठीमध्ये बोलताना काही आपले मॅनर्स असतात, तसेच इंग्रजी भाषेमध्ये बोलताना मॅनर्सचा वापर केला जातो. तो केव्हा आणि कसा करायचा हे आपण या लेसनमध्ये शिकलो आहे. हा लेसन तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे. थँक्यू.